नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, 15 ऑक्टोबर पासून नापेडची सोयाबीन खरेदी सुरू होणार असल्याची मोठी बातमी आज समोर आलेली आहे। मूग उडीद सोयाबीनची नोंदणी देखील आता सुरू होणार आहे। तर नुसत्या परभणी जिल्ह्यामध्ये नापेडची 8 केंद्रे सुरू करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती देखील आज समोर येत आहे। तसेच जिल्ह्यामध्ये शासनाच्या हमीभावानुसार नापेडकडून मूग उडीदाची 10 ऑक्टोबर पासून तर सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोबर पासून करण्यामध्ये येणार आहे। यासाठी जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी केंद्रांना मंजुरी देखील राज्य सरकारकडून देण्यामध्ये येत आहे। तर महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नापेडमध्ये आपल्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी नजीकच्या केंद्रावरच नोंदणी करायची आहे। शेतकऱ्यांना हमीभावाने माल विकायचा झाल्यास गावाजवळच्या नापेडच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे। त्यानंतर SMS प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर आणायचा आहे। तसेच ज्या पण शेतकऱ्याला आपल्या सोयाबीन या पिकाची हमी भावाने नापेडकडे विक्री करायची आहे ते शेतकरी आता ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात। तसेच जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या नापेड म्हणजेच हमीभाव केंद्रावर जाऊन याची नोंदणी करू शकता। तेव्हाच तुमच्या सोयाबीन या पिकाला हमीभावाने राज्य सरकार खरेदी करणार आहे। तर मग महत्त्वाचे म्हणजे आज आपल्या जवळपासच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला काय भाव मिळाला याबद्दलची देखील सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग आज म्हणजे 3 तारखेला लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4884 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। या ठिकाणी 3000 रुपये एवढा किमान दर पाहायला मिळाला, तर 4650 रुपये एवढा कमाल दर पाहायला मिळाला आणि 4511 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर पाहायला मिळाला। याबरोबरच बार्शी वैराग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 700 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 3800 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर पाहायला मिळाला, तर 4300 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर पाहायला मिळाला, तर 4200 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। तसेच छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 69 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 3801 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर पाहायला मिळाला, तर 4380 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर पाहायला मिळाला, तर 4090 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद केला गेला। यानंतर राहुरी वांबुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 80 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 3800 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर पाहायला मिळाला, तर 4200 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर पाहायला मिळाला, तर 3900 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद केला गेला। यानंतर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 2000 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर पाहायला मिळाला, तर 4451 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर पाहायला मिळाला, तर 3225 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद केला गेला। यानंतर सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 92 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 3650 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर पाहायला मिळाला, तर 4200 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर पाहायला मिळाला, तर 3900 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। तर मग अशा प्रकारे काल आपल्या जवळपासच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव पाहायला मिळाला आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज सोयाबीन बाजारभाव, कापूस बाजारभावाविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।